तुम्ही परफ्यूम वापरलं की अगदी अर्धा ते 1 तासानंतर त्या परफ्यूमचा स्मेल किंवा सुगंध येणं बंद होतं का? मग तुम्ही वापरताय ते परफ्यूम योग्य नाहीये म्हणून तुम्ही दुसरं परफ्यूम शोधता आणि कितीही चांगलं परफ्यूम घेतलं तरी त्याचा स्मेल जास्त काळ टिकत नाही, असं तुमच्यासोबत झालंय का? जर हे सगळं तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही नक्कीच योग्य पद्धतीने परफ्यूम यूज करत नाही आहात. परफ्यूम कोणतंही असलं तरी ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने अप्लाय करणं महत्त्वाचं असतं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की परफ्यूम नेमकं कुठे आणि कसं अप्लाय करायचं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी जाणून घेऊयात की परफ्यूम कसं अप्लाय करायचं. नेहमी तुम्हाला तुमच्या पल्स पॉइंटवर परफ्यूम स्प्रे करायचं असतं. इथे परफ्यूम जास्त काळ टिकतं. नेमकं पल्स पॉइंट कोणते ते या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. याआधी परफ्यूम कसं अप्लाय करायचं पाहूयात. परफ्यूम वापरण्याआधी नेहमी स्वच्छ अंग धुवून घ्या. आधी मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावून घ्या. परफ्यूम कधीही आपल्या शरीरापासून 5 ते 7 इंच दूर ठेवूनच स्प्रे करायचा आहे. आपल्या शरीराच्या एकदम जवळून कधीच परफ्यूम स्प्रे करायचं नसतं. जर तुमची त्वचा जास्त ओली झाली आहे परफ्यूम स्प्रे केल्यानंतर, याचा अर्थ तुम्ही खूप जवळून परफ्यूम स्प्रे केलंय. एवढ्या जवळून परफ्यूम स्प्रे करायचं नसतं. ते नेहमी 5 ते 7 इंचच्या गॅपनेच आपल्या स्किनवरती स्प्रे करायचं असतं. एकदा जर तुम्ही 5 ते 7 इंचच्या अंतरावरून परफ्यूम स्प्रे केलं तर त्यानंतर तुम्हाला असं वर्तुळाकार ते फिरवायचे, जास्त घासायचं नाहीये, फक्त थोडंसं डॅब करायचंय हलक्या हाताने. मोस्टली आपण परफ्यूम नॅचरली सुकून द्यायचे. कधीही परफ्यूम असं घासून पुसून ते काढू नका. ते नेहमी नॅचरली सुकून द्या. आता पल्स पॉइंट नेमके कोणते, कोणत्या ठिकाणी परफ्यूम वापरावं ते पाहूयात. बरेच जण काय करतात की फक्त अंडर आर्म्स किंवा कपड्यांवर परफ्यूम वापरतात. ही अगदी चुकीची प्रोसिजर किंवा चुकीची पद्धत आहे. तुम्हाला तुमच्या पल्स पॉइंटवरच परफ्यूम वापरायचा असतो, जेणेकरून तो दीर्घकाळ टिकतो. तर आता ते पल्स पॉइंट कोणते ते जाणून घेऊयात. सर्वात पहिलं, कानाच्या मागे. तुमच्या कानामागे पहिला पल्स पॉइंट असतो. तुमच्या बोटांच्या टोकावर तुम्हाला थोड्या प्रमाणात परफ्यूम घ्यायचा आहे. अगेन परत थोडा लांबून घ्यायचा आहे आणि तो कानामागे हलक्या हाताने डॅब करायचा आहे किंवा स्प्रे केला तरीही चालेल. कानामागे परफ्यूम जास्त काळ टिकून राहतो. दुसरा पल्स पॉइंट आहे कॉलर बोन जवळ. तुमच्या कॉलर बोन जवळ सुद्धा एक परफेक्ट पल्स पॉइंट असतो. कॉलर बोन जवळ परफ्यूम राहण्याची ही जी जागा आहे, इथे जास्त काळ परफ्यूम टिकून राहतो. त्यामुळे तिथे परफ्यूम यूज करणं कधीही योग्य असतं. तिसरा पल्स पॉइंट, मान आणि पाठ. मान आणि पाठीवरही आपल्याला थोडं परफ्यूम नेहमी लावून घ्यायचंय. पाठीवर जरी परफ्यूम जास्त काळ टिकण्यासाठी जागा नसेल तरी सुद्धा आपण नेहमी कपडे घातलेले असतात, त्यामुळे आपली पाठ नेहमी झाकलेली असते. त्यामुळे तिथे परफ्यूम जास्त काळ टिकतं. आपल्या मानेवरही तसंच आहे. केसांमुळे किंवा नेहमी तिथे कॉलर असल्यामुळे आपल्या मानेवरही परफ्यूम टिकून राहतं, म्हणून मानेवरही आपल्याला परफ्यूम स्प्रे करून घ्यायचंय. चौथा पल्स पॉइंट, आता तुम्हाला मी जी जागा सांगणार आहे ना, तिथे मोस्टली कोणी परफ्यूम वापरत नाही. ती म्हणजे गुडघ्याच्या मागे. आपल्या गुडघ्याच्या मागे, नीजच्या मागे जी जागा असते ना, तिथे सुद्धा परफ्यूम आपल्याला स्प्रे करून घ्यायचं असतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हाही कधी आपण वन पीस घालतो किंवा शॉर्ट्स घालतो तेव्हा आपले गुडघे हे नेहमी ओपन असतात आणि नेहमी आपण चालत असल्यामुळे जास्तीत जास्त उष्णता आपल्या गुडघ्यांच्या इथे निर्माण होते. त्यामुळे जर आपण तिथे परफ्यूम वापरलं तर ते जास्त काळ टिकून राहू शकतं. आता जाणून घेऊयात पाचवा पल्स पॉइंट. आपला जो कोपर आहे त्याच्यामध्ये ही जी जागा आहे, इथे तुम्हाला परफ्यूम मारायचं असतं. तुमच्या गुडघ्याप्रमाणेच तुमचे कोपर हे सुद्धा तुमचे पल्स पॉइंट असतात, जे दिवसभर सतत त्याची हालचाल होत असते. तिथे पुन्हा उष्णता निर्माण होते. त्यामुळे आपल्या बोटांच्या टोकांवर परफ्यूम घेऊन किंवा डायरेक्ट स्प्रे करून तिथे परफ्यूम वापरला तरीही तो दीर्घकाळ टिकून राहतो. सहावं पल्स पॉइंट ते आहे जे तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल, ते म्हणजे आपल्या मनगटाच्या इथे. मनगटावर परफ्यूम तुम्ही बऱ्याचदा वापरलं असेल किंवा बऱ्याच लोकांना वापरताना पाहिलं असेल. तुमच्या मनगटाच्या इथे जर तुम्ही परफ्यूम वापरलं तर तेही दीर्घकाळ टिकून राहतं. त्यामुळे नक्कीच मनगटाच्या इथे सुद्धा परफ्यूम वापरलं पाहिजे. आता पाहूयात आजचं शेवटचं पल्स पॉइंट जिथे तुम्ही परफ्यूम वापरलं पाहिजे, पण ते थोडंसं वेगळं आहे आणि मोस्टली लोक तिथे परफ्यूम वापरणं प्रेफर नाही करत. पण मी तुम्हाला 100% रिकमेंडेड करणार आहे की तिथे तुम्ही परफ्यूम नक्की वापरा. ते म्हणजे केसांमध्ये.
हो, तुम्ही केसांमध्येही परफ्यूम वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या केसांना असं पकडायचं आहे आणि लांबून 5 to 7 इंचच्या गॅपवरून तुमच्या केसामध्ये तुम्हाला परफ्यूम स्प्रे करायचा आहे. तिथे सुद्धा परफ्यूम दीर्घकाळ टिकून राहतो. जेव्हाही कधी तुम्ही कोणत्या नवीन व्यक्तीला भेटता किंवा तुमच्या फ्रेंड्सला भेटता आणि तुम्ही त्यांना नॉर्मल हग जरी करत असाल तरी सुद्धा तो खूप सुंदर स्मेल तुमच्या केसातून येतो आणि त्यामुळे लोक तुम्हाला आठवणीमध्ये सुद्धा ठेवतात. त्यामुळे केसांमध्ये परफ्यूम स्प्रे करणं ही सुद्धा खूप चांगली आयडिया आहे आणि तुम्ही नक्कीच ती आयडिया यूज करून पाहू शकता. या सर्व पल्स पॉइंटवर परफ्यूम लावल्यामुळे परफ्यूम दीर्घकाळ टिकतो आणि तुमची सर्व तक्रार दूर होते. म्हणजे कोणतंही महागडं परफ्यूम तुम्ही यूज केलं तर ते जास्त वेळ टिकत नाही अशी आपल्या सगळ्यांची कंप्लेंट असते, पण आपण ॲक्च्युली ते योग्य जागेवरती यूज करत नाही किंवा आपल्या पल्स पॉइंटवर ते यूज करत नाही, त्यामुळे ते जास्त काळ टिकून राहत नाही. जर या स्टेप तुम्ही फॉलो केल्या किंवा या पल्स पॉइंटवर जर तुम्ही परफ्यूम यूज केलं तर नक्की तुमचं परफ्यूम जास्तीत जास्त काळ टिकून राहील. सो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करायचे, शेअर करायचे. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. बाय बाय.